मस्तको दान श्रीराज गणिलानि सांगितले पुन्हा मालिकेचे मंत्र दिला कृष्ण सत्य गुरु राज कृपा सत्य गुरु राज कृपा सत्य गुरु राय कृपा सतगुरु राज कृपा सतगुरु राज कृपा सतगुरु
विठ्ठला सत्य गुरुराय कृपा माज केली परिमाही घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर भोजना मागती तुप पावशेर पडिला विसर स्वप्ना माझी काय काय उपजला अंतराय म्हणून काय तोरा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाणा ठेविला कर विठाला नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कराराधन की गयानंद गणानि समस्तम कपिध्वजं मुखदशाक्षणं उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं आता हृदय हे आपुले सोफाळुनिया भले वरी बै पावले श्री गुरु मस्तहे पाया या वारी संसांच्या छाया जीवाणी मानेल संसासी रंजवू चित्तासी आपुले या प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग किंवा आजच्या दिवशी प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे घेतल्या जाणारा अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या अनुग्रहाचं चिंतन करणारा तुकोबारायांच्या शब्दामध्ये तुकोबाराया झालेला अनुग्रह व्यक्त करणारा हा अभंग आहे विठाला आज अत्यंत पवित्र दिवस आहे जगद्गुरु तुकोबारायाचा अनुग्रह दिन आता नुकतीच वसंत पंचमी होऊन गेली तुकोबारायाचा प्रगट दिन आणि 5 दिवसानंतरच हा तुकोबारायाचा अनुग्रह दिन आजच्या दिवशी भगवंतानं गुरु रूपात येऊन तुकोबारायांना अनुग्रह दिला तो अनुभव तुकोबारायांनी शब्दबद्ध केला सिद्धिविनायक मंदिर गणेश नगर न्यू लिंक रोड बेहरामबाग जोगेश्वरी पश्चिम मुंबई 102 परिसरातील सर्व भाविक मंडळी गेली 24 वर्ष झाला आपण हा सोहळा साजरा करतोय 3 लोकांचं कौतुक झालं पाहिजे 24 वर्षापूर्वी ज्यांनी सप्ताह उभा केला त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा 24 वर्ष झोकून देऊन वर्गणी असेल अन्नदान असेल स्वतः शरीरानं राबून हा सोहळा यशस्वी ज्यांनी करून आणला त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा आणि ह्या 24व्या वर्षामध्ये द्वितपपूर्तीचा सोहळा साजरा करण्याकरता जी सर्व मंडळी राबते आहे झोकून देऊन सहकार्य करते आहे आत्ता विद्यमान सगळ्या सहकार्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा तिघही महत्वाचे त्यांनी सुरू केला नसता तर चालवला कोणी असता आणि त्यांनी चालवला नसता तर 2 तपाचा उत्सव कोणी साजरा केला असता मग तिघही महत्वाचे आहेत आपल्या वाडवडिलांनी सुरू केला त्यात आपणही लहान बालपणापासून झोकून देऊन काम केलं आणि या 24व्या वर्षामध्ये बरोबर मध्यावर सप्ताह आला 4था दिवस म्हणजे सेंटरचा दिवस अगोदर 3 झाले पुढं 3 होणार आणि मग काला होणार हे कीर्तन म्हणजे मधला खांब आहे जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तसा मजबूत खांब हा तुम्ही बरोबर बसवलाय माघ शुद्ध दशमीच्या दिवशी योगायोगानं तुकाराम महाराजाचा अनुग्रह सांगण्याकरता
ह्या तुकारामला तुम्ही पाचारण केलंय. वा ह्या तुकारामचं हे भाग्य आहे. उपस्थित सर्व गुणवान मंडळी, माझे जीवलग मित्र, गुरुबंधू, गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबा यांच्या संस्थेमध्ये 99, 2000, 2001, 2 आम्ही एका खोलीत राहिलो, नारायण महाराज आणि आम्ही. त्यांनी गायनामध्ये उंची गाठली, मला काय कीर्तनात तेवढं मोठं होतं आलं नाही. महाराजांनी खूप प्रगती केली. आज 70 विद्यार्थी महाराजांकडे शिकतात, त्यातले 25 आपण रोज पाहतोय. या विद्यार्थ्यांसाठी महाराजांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. दोन्ही मृदंग वादक त्याच क्वालिटीचे आहेत. मी नेहमी सांगतो, मृदंग वाजल्यापेक्षा बोलला पाहिजे आणि गाणं वाजलं पाहिजे. गाणं वाजलं पाहिजे, मृदंग बोलला पाहिजे. अगदी तरुण पिढीतले कर्तबगार आणि तडपदार असे मृदंग वादक, दोघांनाही मनापासून धन्यवाद आहेत. भविष्यात खूप मोठे होतील, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद पाठीशी असावा. गायकही सगळे तोलामोलाचेच आहेत. एक रिझर्व ठेवलाय मृदंग वादक अजून. अर्ध्यातून वाजवा, काय अडचण नाही. तुम्ही पितृतुल्य भाविक देवता, मातृतुल्य माता भगिनी, सर्व सहकारी या अखंड हरिनाम सप्ताह मंडळ गणेश नगराच्या या 4थ्या दिवशीच्या सेवेचं सगळ्या मंडळाच्या वतीनं वेळोवेळी अनिल सेठनी आणि सीताराम भाऊंनी संपर्क केला. मंडळाच्या विनंतीनुसार किंवा त्यांच्या आज्ञेनुसार आजच्या कीर्तनासाठी आम्ही हजर आहोत. विठाला देवाचं आणि जीवाचं नातं आजच्या अभंगात तुकोबारायांनी मांडलंय. साधकाचं आणि देवाचं नातं. तुम्ही देवाला कुठल्याही भावनेनं जवळ करा. देवाचं म्हणणं आहे, ये यथामाम प्रपद्यन्ते तंस तथैव भजाम्यहम्. माझे ठाई तुम्ही भाव जैसा धरा तैसाची मी करा. एक जण मला म्हटला, महाराज देव कसा आहे? मी त्याला सांगितलं, कसाच नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण त्याला रंग नाही, रूप नाही, देवा नाही, रूप देवा नाही, नाव देवा नाही, गाव ठाव काही, अव्यक्त निराकार नाही जा. मग असा जर आपण विचार केला, देव कसाच नाही, त्याला रंग नाही म्हटलं, तर मला सांगा ह्या बुवाचा रंग कसलाय? याच्याकडे बघू नका, त्याच्याकडे बघा कसलाय. अहो काळा म्हणा, काय सावळा, काळाच आहे तो. ठाई चाची काळा, अनादी बहु काळा. मग रंग नाही तर हा काळा कोण आहे? रूप नाही तर रूप पाहता कोणाचं? गुण नाही तर गुण आला विटेवरी कोण? आणि गाव नाही तर पंढरपूर कोणाचं? भीमा तिरी एक वसविले त्याचे नाव पंढरपूर. गाव नाही तर पंढरपुराचं काय करायचं? नाव नाही तर विठ्ठलाचं काय करायचं? रूप नाही तर ह्या समचरण दृष्टीचं काय करायचं? आणि रंग नाही तर ह्या काळ्याचं काय करायचं? विठाला एक बाजू एक कसाच नाही, आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर तुम्हाला जसा पाहिजे तसा आहे. होय
हृदय धरुनी भावे जैसा तैसा हरी देव एकच आहे, जसा ज्याचा भाव तसा त्याला देव. महिला मंडळ, तुम्हाला वाटतं का त्यानं तुमचा भाऊ व्हावं? तो व्हायला तयार आहे, अगोदर तुम्ही बहीण झालं पाहिजे. तुम्ही त्याचं बोट गुंडाळायला चिंधी घेऊन या, तो तुमच्या करता साड्याची फॅक्टरीच घेऊन येतो. साड्याची फॅक्टरी घेऊन नाही, साड्या होऊन येतो. कौरवी पांचाळी सभे वस्त्र हरणी वस्त्र कैसी झाली पुरुष मंडळी, तुम्ही त्याचा भाऊ होणार का? तुम्हाला थोरला व्हायचंय का धाकटा व्हायचंय? बोला. आमच्याकडे दोन्ही उत्तर आहेत. तुम्ही जर धाकटा होणार असाल तर तो राम व्हायला तयार आहे, आणि तुम्ही जर थोरला होणार असाल तर तो कृष्ण व्हायला तयार आहे. तुम्ही लक्ष्मण व्हा, तो राम होईल, आणि तुम्ही बलराम व्हा, तो कृष्ण होईल. विठाला ज्या वेळेला कृष्ण अवतार घ्यायचा त्यावेळेला शेष भगवंताने तक्रार केली आहे, तुझ्यासोबत जन्माला येण्यात काही मजा नाही. राम अवतारात लक्ष्मण झालो, बेजार झालो, तक्रार केली आहे त्यानं. प्रभूने विचारलं का बेजार झाला? तो म्हटला धाकटा झाल्यावर बेजारच होतो माणूस. तेव्हापासून म्हण झाली माणसानं नकट व्हावं पण धाकट्यांना असं म्हटलं की बरं वाटतं. मी पण धाकटाच आहे, काही टेन्शन घेऊ नका. प्रभू म्हटले तुला धाकटा झाला म्हणून बेजारी वाटली, या जन्मात तू थोरला हो, आता तू वडील होई बा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. मग कृष्ण अवतारामध्ये त्याला मोठा केला आणि भगवान छोटा झाला. तुमच्या भावनेला तो महत्व देतो. विठाला महिला मंडळ, तुम्हाला विचारतो, शबरीनं भगवंताला खायला काय दिलं? आंबे दिले? मला सफरचंद ऐकायला यायले. मला बोर करू नका, नीट सांगा. शाबास. बोर दिले, बोर दिले, झाडाचे तोडले आणि भगवंताला खायला दिले. बरोबर आहे, बरोबर आहे. मध्ये टेस्टिंग झालं ना, दातानं टोकरून पाहिले. गोड असलेली देवाला दिली, आंबट असलेली टाकून दिली. मला सांगा, ज्या दातानं शबरीनं बोरं टोकरली ते दात घासायला ती कोणतं मंजन वापरत होती हो? बघा, सापडलं रामायणात तर. रामदेव बाबा तर तेव्हा नव्हते. विठोबा दंत म्हणजे नाही, काही नव्हतं त्या काळात. ऐका, शबरीचं सौंदर्य नाही पाहिलं. भागवतात 5 गोष्टी सांगितल्या. कुब्जेचं सौंदर्य नाही पाहिलं, शबरीची जात नाही पाहिली, प्रल्हादाचं कुळ नाही पाहिलं, ध्रुवाचं वय नाही पाहिलं, आणि सुदामाची श्रीमंती नाही पाहिली. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पीडिला, मुष्टी पोहे घेऊन याचे भेटीला गेला. त्याचा पाहायला तो भाव. शुद्ध भाव देखोनी गाव सोनियाचा दिला गा. विठाला महाराज, हिंदी मध्ये असं गोड पद आहे, भाव का भूखा मैं और भाव ही बस सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा रहे, भाव बिन कुछ भी वो देवे मैं कभी लेता नहीं, भाव से एक फल भी दे तो वो मुझे स्वीकार है, अन्य वस्त्र और भूषण कुछ न मुझको चाहिए, आप हो जाए मेरा बस यही मेरा सत्कार है, कि बांध लेते भक्त मुझे प्रेम की जंजीर से, इसलिए इस भूमि पर होता मेरा अवतार है, भाव का भूखा हूँ मैं और भाव ही बस सार है. काही नलगे एक भावाची कारण किंवा मग निस्सीम भाव उल्हासे. देव भावाचा थोरा प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला.
पुरणपोळीचा नैवेद्य देवाला अर्पण करायचा असतो. मला तो म्हणाला, महाराज देवाला पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन जायचा आहे, सोन्याच्या ताटात नेऊ, चांदीच्या ताटात नेऊ का रत्न जडित ताटात घेऊन जाऊ? मी त्याला एकच वाक्य सांगितलं, वेड्या माणसा, देवाला जेऊ घालायला पात्र लागतं, तुला कोणी सांगितलं? देवाला जेऊ घालायला पात्र लागत नाही, पात्रता लागते. पात्रता असेल तर तो खापराच्या वाटीत खातो, आणि पात्रता नसेल तर तो सुवर्ण पात्राला लाथ मारून निघून जातो. विठाला बघा तुम्ही, नाही तर राक्षस कुळात जन्म आहे प्रल्हादाचा. माऊली म्हणाले, एरवी दैत्य कुळ साचो कारे, परी इंद्रही सरी न लाहे उपरे. पाहे पा भक्तीचे न्याथिले पणे, दैती देवा आणिले उणे, माझे नरसिंहत्व लेणे जयाची महिमे. प्रल्हादाचा पप्पा सगळ्यांना माहित आहे का? दरवर्षी 5 सप्ते करत होता. सप्ते करत नव्हता, हप्ते गोळा करत होता. त्याच्या राज्यात जी.आर. काढला होता, नाव घेऊन येदी देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. दैत्य कुळाचा भगवंताने विचार नाही केला, प्रल्हादाच्या भावनेचा विचार केला. विठाला गोड प्रमाण घेतो. वादक फार चांगले आहेत महाराज, तुम्ही आहेत म्हणून घेतो. लेकर आहेत नाचायला, काय अडचण नाही. नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद अगोदर मृदंग वाजल, पुन्हा टाळ वाजतील, पुन्हा टाळ्या वाजल्या. खाली बसा पोरांनो.
ती सुखे निवाला. तुम्ही जर प्रल्हाद झालात तर तो नरही नाही आणि सिंहही नाही, दोन्हीचं एकत्रीकरण असलेला नरसिंह व्हायला सुद्धा तयार आहे. हकेसरशी उडी घालून या स्तंभ फोडी. मला सांगा, तो खांबातून आला का खांबात होताच? बोला ना, बोला ना. विठ्ठल जळी स्थळी घरडा. मला सांगा, मृदंगात देव आहे, या काठीत देव आहे, या माईक मध्ये देव, विण्यामध्ये देव, त्या बॉक्स मध्ये देव, या खांबात देव. दाखवा काढून. या खांबात सुद्धा आहे. विठ्ठल जळे अजना दृष्टीने माझीला पुढं सरकायला सरकल्यासारखं करायचं नाही, सरकायचंच. सरका म्हटलं की मावल्या तर फारच उग सरकल्यासारखं करणार. सरकून घ्या. मागाहून येणाऱ्यांसाठी जागा उपलब्ध करा. सोहळा मोठा आहे आपला, द्वितपपूर्तीचा आहे आणि 8 ते 10 कीर्तन सेवा आहे. काही माता भगिनींचं काम उरकता उरकता वेळ जातो. आता काही घरी जेवायलाच आम्ही असतो, त्यामुळे आम्हाला जेव घालायचं, कीर्तनाला काढून द्यायचं, मग 2 घास खायचे आणि यायचं. वेळ होतो येता येता. काही घरी विद्यार्थ्यांना चहाला नेलेलं असतं, काही घरी गुणवानांना नेलेलं असतं, काही घरी चोपदार चक्कर मारतात. मग ह्या सगळ्यांची सोय करता करता येताना उशीर होतो. आणि पुरुष मंडळी सगळी मुंबई आहे, सगळी कामाची माणसं आहेत. त्यामुळं कामाची माणसं थोडं कामावरून येता येता वेळ होतो. मग मागाहून येणाऱ्यांची व्यवस्था आपण लावली पाहिजे. आपण थोडं थोडं सरकून. हा वा, ह्या हुशार आहेत बघा बायका. धन्यवाद आई साहेब तुम्हाला. उठूनच पुढं आले. असं असं हुशार माणसं पाहिजे. हा झाली. अजून बघा, ही 20 माता भगिनीसाठी जागा केली मी अजून. हा इकडं पण छान असं करून घ्या आणि न बोलता सरकत राहा. विठाला विठाला विठाला. तरी तुम्हाला धन्यवाद आहेत. एवढ्या मुंबई सारख्या शहरात, एवढ्या धकाधकीच्या वातावरणात मंदिरासाठी एवढी जागा तुम्ही सांभाळून ठेवली आहे. मनापासून तुम्हाला धन्यवाद. सोपं नाही महाराज हे सगळं. आणि हा डोलारा शहरात सांभाळताय तुम्ही. एवढे विद्यार्थी आहेत आज, ही गुणवान मंडळी आहे, हे सगळं डोलारा सांभाळतायत. आणि आता 24वावं संपायच्या आत रौप्य महोत्सवाची तयारी दणक्यात तुमची चालू आहे. आणि करायचाच महाराज. हाच सोहळा आहे हो का. कधी त्याचा निरोप येईल गॅरंटी नाही. त्यामुळं जेवढा करता येतो परमार्थ तेवढा आज करून घ्यायचा. उद्याचा सुद्धा भरोसा ठेवायचा नाही. जेवढा आनंद लुटता येतो, जेवढा परमार्थ करता येतो तेवढा करून घ्यायचा. पुढच्या वर्षी राहू नाही राहू, काय वर्गणी द्यायची मोकळ्या मनानं यावर्षी देऊन टाकायची. फारच हाऊस झाली तर माझ्यासारख्या महाराजाला अंगठी करायची. जाऊ द्या, विनोद काढा त्यातला. तुम्ही काय होणार आहे त्या पद्धतीनं तो आहे. तुम्ही देव म्हणतो तुम्ही फक्त 10 पावलं टाका, मी 90 पावलं टाकायला तयार आहे. महिला मंडळ परत येतो तुमच्याकडं. जात माहित आहे आपल्याला, 4 जणी बसतात दळायला. हो म्हणायला. धन्यवाद आहे. किती असतात? 2 असतात. तुम्ही फक्त त्या उंचीनं आणि त्या ताकदीनं अंतकरणातून त्याला हाक मारा.
तुमच्या जात्यावर तुम्हाला दळायला मदत करायला तो आल्याशिवाय राहणार नाही. विठाला आमच्या जनाबाईचं जीवन पहा. एका बाजूला 33 कोटी देव देवानं रांगेत ठेवले की नाही. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी 33 कोटी देव रांगेत उभे आहेत. वाकून पाहतायत काही देव. शुकसनकादिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी कवाडा आडुनी पाहता ते जगजेते. काहींनी वशिला लावायला गेलेत. राही रखुमाबाई तुम्हा येऊ द्या, सेजे हालवणी जागे करा देवराया. काहींनी वशिला लावलाय. आणि देवाच्या बायका तर लय हुशार महाराज. म्हणजे बायका देवाच्याच नाही, सगळ्यांच्याच हुशार. आपल्या काही कमी हुशार आहे का? त्या हुशार आहे म्हणून तुम्हाला तोंडावर म्हणतात गप्प बसा, तुम्हाला काही. इकडून 4 जणी म्हटल्या हो, तुम्हाला धन्यवाद आहे. माझ्याकडे बघू नका, माझंही झालंय. आणि इथलंच पिलून नेलंय मी गावाकडं. सासरे वसईला राहतात. इकडंच लहानाचं मोठं झालं ते. मी काय सांगायला गेलं की त्यांचंही म्हणणं असतं मला कीर्तन सांगायचं नाही. तुमचे झालेत का? झाल्यावर कळेल तुम्हाला. वाजवणाराची म्हणते जास्ती थापा हाणायच्या नाही. शोभदारांची सांगू का? शोभदाराची म्हणते नीट उभा राहायचं. गायक लोकांची म्हणते तुमच्या सगळ्या चाली मला ठाऊक आहे. नारायणराव जास्त चाली दाखवायच्या नाही, नाही तर तुमची चाल बंद करून टाकेन. असं मी नाही, वहिनी म्हणतात घरी. विने करायची, तन तन करायचं नाही. आणि टाळ करायची म्हणते कुठवर कुटायचंय. आमचा सागर साऊंड याच्यासाठी एक टाळ्या वाजवा बरं एकदा. तो झालंय कर झालंय. हा, याच्या घरी असते आवाज. आवाज नीट ठेवायचा. शिक्षकाची म्हणती मला शिकवायचं नाही. वकिलाची म्हणती कोर्टात खेचील. पोलिसाची म्हणती दंडच वसूल करते. न्यायाधीशाची म्हणते निकालच लावते. डॉक्टरांची म्हणते तुमचे सगळे रिपोर्ट काढून ठेवलेत. आणि पुढाऱ्याची म्हणती तुमचे सगळे डावपेच मला ठाऊक आहेत. आमच्या मराठवाड्यात शेतकऱ्याची तर लय गोड बोलती. शेतकरी काय बोलला की तिचं एकच गप्पा बसा. मी देवाच्या बायकांची हुशारी सांगतो. देव रिकाम्या हाताने आले. देवाच्या बायका पंचप्राण आरत्या घेऊन देव भावे रखुमाईचा पती. आता सगळ्यात शेवटी मोठा बुवा आलाय. मोठा बुवा आणि एकटा नाही आला. रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ दंडरू घेऊन आला गिरजेचा कांता. आला गिरजेचा कांता. यादी इथं पूर्ण झाली. देव, देवस्त्रिया, शुकसनकादिक नारद तुंबर, गंधर्व अप्सरा सकट शंकर पार्वती पहाटे 4ला विठोबाच्या दारात. आणि विठोराया मात्र 3:30 वाजल्यापासून जनाबाईच्या घरात. कारण त्यांचा अट्टाहास आहे. येऊ कान्हाई दळीना एकली, एकली दळीता शिनले हात लावी वहिली. येऊ कान्हाई मी दळीना एकली. बसू का दळायला तुम्हाला? मुंबईला राहिल्यामुळं विसरलं सगळं. 1-2 कडवे. नारायण महाराज आपण पुढे, यांना माग देऊ. तुम्हाला म्हणायचं मला वाटतं तुम्ही नाही म्हणलेलं बरं. तुम्ही जात्यावर बसाल तर खुंटा उपटीत आला विमानतळाला घेऊन जाताल. थेट छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. आपण पुढे, आई साहेब मागे. 2च कडवे. सुंदर म्हणायचं ताकद लावून. सुंदर जाते गा फिरते बहुतेक सुंदर. ओ कौतुके तुये
सासुवाली सासरा तेरे तो तिसरा ओ व्यागारा भरता तुझे विठ्ठला ये रे तुमचं आई साहेबावर सगळ्यात जास्त प्रेम आहे बघा. ज्याचं जास्ती प्रेम आहे त्याने पहिल्या टाळ्या वाजवल्या. बघा बुवा, ज्यांच्या उशिरा आल्या त्यांचं तुम्ही समजून घ्या. तुम्ही जनाबाई व्हा, तो विठोबा व्हायला तयार आहे. तुम्ही फक्त समाधीत बसायची योग्यता कमवा, तो हाताला धरून तुम्हाला समाधीपर्यंत नेणार आहे. तुम्ही तुकोबाराय होण्याचा प्रयत्न करा, तो तुम्हाला वैकुंठाला घेऊन जाणार आहे. तुम्ही गोरोबा काका व्हा, तो तुमच्यासाठी गाडगे मडके घडवायला येणार आहे. तुम्ही सावता बाबा व्हा, तो तुमच्या पोटामध्ये लपायची तयारी करणार आहे. तुम्ही मुक्ताई व्हा, तो तुम्हाला चांगदेवाचा कान धरण्या एवढं सामर्थ्य देणार आहे. तुम्ही राष्ट्रसंत भगवान बाबा व्हा, तो तुम्हाला पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचायची योग्यता देणार आहे. तुम्ही जोग महाराज व्हा, तो तुमची संस्था 109 वर्षे चालवण्याची जबाबदारी खांद्यावर घ्यायला तयार आहे. तुम्ही काय होता त्याच्यावर त्याचं ठरलंय. तुम्ही वडील झालात ना, तो बालक व्हायला तयार आहे. हरी हा बाळक नंदा घरी नंदा घरी. तुम्ही गवळणी व्हा, तो तुमचं ताक प्यायला तयार आहे. त्यासी गवळणी कढी घेते. तुम्ही यशोदा व्हा, तो तुमच्या हातचं दही भात खायला तयार आहे. त्यासी यशोदा भोजन भोजन घाले. तुम्ही काय होता त्याच्यावर त्याचा अवलंबून आहे. तो कसाच नाही, तुमची भावना जशी आहे तो तसा आहे. विठाला वात्सल्य भावानं तुम्ही यशोदा व्हा. यशोदेच्या नजरेत तो देव नाहीच आहे. यशोदेच्या नजरेत ते तिचं लेकरू आहे, ते तिचं बाळ आहे. आणि ती त्याच्यावर जीव टाकते. ती देव म्हणून नाही टाकत, माझं बाळ म्हणून टाकते. कोणीतरी सांगा गे सांगा, माझा कृष्ण देखील आता होता हो आता. हाती घेऊनी फूल अंगणी रंगले मूल होते सारवित मी चूल मज भुली कैसी पडली. कोणीतरी सांगा गे सांगा. ही आईची माया आहे महाराज. आपण सुशिक्षित आहात, तुमच्याकडून एक गवळण घ्यायची आहे मला. त्याच्या अगोदर त्या गवळणीतले शब्द मला यांच्या पुढे आणू द्या. बछड शब्दाचा अर्थ माहित आहे ना तुम्हाला? गायीच्या वासराला बछड म्हणतात. छकड छकुड, घोड्याच्या पिल्लाला छकुड म्हणतात. मला सांगा आछुड म्हणजे काय? माझं मराठीत MA झालंय वर. मी आतापर्यंत 100 शब्दकोश पाहून आलो, अजून मला आछुड शब्दाचा अर्थ सापडला नाही. सध्या मी एका निष्कर्षावर आलोय, आछुड शब्दाला काहीच अर्थ नाही. यशोदेनं कृष्णावर केलेली वेडी माया त्याला आछुड असं म्हणायचं. मग ती यशोदा तेच म्हणते, माझे अछुडे बछुडे छछुडे रात रुबडे माझे अछुडे बछुडे छछुडे रात रुबडे माझे अछुडे बछुडे छकुडे रात रुबडे. माझे अछुडे बछुडे छकुडे रात रुबडे. हरी माझा गे सावळा पाय पैत
आछुडे बछुडे छकुडे माझं आछड माझं बछड या बाया पण तसंच म्हणतात ना. माझं सोनं माझी चांदी माझा बबड्या माझा डबड्या म्हणू नका. आईची महिला मंडळ तुम्हाला प्रश्न करतो. तुमच्या लेकराचं गारहाण शेजारनी सांगायला आल्या, तुम्हाला पटेल? जिला पटेल ती सख्खी आई असेल, मग तिला सावत्रच म्हणावं लागेल. लेकराच्या बाबतीत कोणाचंच ऐकून घेत नाही तिला म्हणायचं सख्खी आई. आपल्याकडे म्हण आहे, आपला तो बाळ्या, दुसऱ्याचं ती कार्ट. यांना तुम्ही बघा, एखादी येऊ द्या सांगायला, अ गंगूबाई तुमचा पप्प्या, ती तेवढंच ऐकती, पुढचं ऐकत पण नाही. हा माहित आहे, नको लय शहाणपणा कोणा कोणा आली हिला काय म्हणायचं आई. माझ्या गावात जिल्हा परिषद शाळा आहे, 8वी पर्यंत आहे, आदर्श शाळा आहे, विभागीय पुरस्कार मिळवतो आम्ही दरवर्षी. मी पालक समितीचा अध्यक्ष होतो. गणवेश घ्यायचे होते पोरांना, त्याच्या चर्चा मुख्याध्यापकासोबत करत ऑफिसात बसलो होतो. तेवढ्यात एक काकू ओरडतच आली, हेड मास्टर मास्टर कुठे आहे? तीनदा नव्हती म्हणली ती, एकदाच म्हणली होती. असं काही करू नको. हेड मास्तर कुठे आहे? कुठं आहे हेड मास्तर? शिपायानं हाताला धरलं, दारात आणून उभं केलं. आम्ही दोघं बसलो होतो. तिने म्हणले, हेड मास्तर कशाला बोलवले मला? मी असं माग पाहिलं आणि मला पाहिलं की तिनं पदर सावरला. महाराज आहेत का? मी म्हणलं राहू दे, इतका गोंधळ घालत आली ना, आता पदर घ्यायला लागली. का आली आहे सांग? ते म्हणे हेडमास्टरनं बोलवले. मी म्हणलं सर म्हण, गुरुजी म्हण, हेडमास्टर काय आलो नाही का म्हणली तो हेडमास्टर. बरं म्हणलं ठीक आहे, काय म्हणणं आहे तुझं? याने मला बोलवलंय. मी म्हणलं सर बोलवलंय तिला. सर म्हणले काकू बंड्या तुमचाच आहे का? हो माझंच लेकरू आहे. काय म्हणणं आहे? गुरुजीच्या लक्षात आलं ही बंड्याची आई आहे. गुरुजी म्हणले बंड्याला काही समजून सांगा. नुसता धिंगाणा घालतोय शाळेत, ट्यूबा फोडतोय, बल्ब फोडतोय, बटणं तोडतोय, दप्तर फाडतोय, वह्या फाडतोय, पुस्तकं फाडतोय, गोंधळ घालतो. काकू काय गोड बोलली. काकू म्हणली हे पहा मास्तर, तो घरी तसाच गोंधळ घालतोय. आम्ही कधीतरी तक्रार घेऊन शाळेत आलोय का? घरी गोंधळ घातला आम्ही बघून घ्यायचं, शाळेत गोंधळ घातला तुम्ही बघून घ्यायचं. सरकार काय फुकट पगार द्यायला का तुम्हाला? म्हणजे लाख लाख पगारी घेताय, माझा भांड्या सांभाळणं होत नाही. महिला मंडळ, तुमच्या भांड्याचं जर तुम्हाला सहन होत नसेल तर आमच्या यशोदेला तिच्या कृष्णाचं सहन होईल का? यशोदा देव म्हणतच नाही त्याला, माझं बाळ म्हणते. विठाला बाळ सगुण यांची संख्या पण जास्त आहे. मगाशी जात मला बरं वाटलं तुमचं. अजून 2 कडवे, आम्ही पुढे तुम्ही मागे. श्रीरंग माझा वेळा, श्रीरंग माझा वेळा, याला नाही दुसरा जोडा, याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची शाश्वत सोडा, गोकुळच्या चारी. हा ब्रह्मविद्येचा जनकाने, हा ब्रह्मविद्येचा तुम्ही याला धरून पाहता, तुम्ही याला धरून पाहता.
बस तुम्ही लपुनियाचा भवरा आळघेता शारण धरा तुम्ही 12 घरच्या 12 गे जोगेश्वरीच्या का गणेश नगरच्या बरा असू द्या गोकुळच्या नारी आई आहे ती ती फक्त त्याच्यावर आई बाळ म्हणून प्रेम करते आणि तोही त्याला देव होण्याची इच्छा नाही त्यालाही तिच्या अंगणात रांगायचंय परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी वाक्या वाळे अंधू कृष्ण नवनीत काय प्रेम आहे काय जिव्हाळा आहे दोघांचा एका प्रसंगातून डोळ्यापुढे आणतो सकाळची वेळ आहे यशोदा दधी मंथन करत होती भगवान तिथं गेले आईला विचारलं आई काय चाललंय आई म्हणाली याला दधी मंथन म्हणतात देव म्हणले यांनी काय होणार आहे आई म्हणाली ताक आणि लोणी देव म्हणले वेडी तू मंथन केलं तर 2च पदार्थ निघतील ताक आणि लोणी पठ्ठ्यानं जर मंथन केलं तर 14 रत्नच काढीत असतो म्हटलं लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरीश चंद्र आला मोठा म्हणली रत्न काढणार हा देडा रडायला लागले नंद बाबा आले का रडतो यशोदा म्हणाली मंथन करायचं म्हणतो ना दे आई म्हणल्या हो त्याच उंची बघा ना माठ माझ्या कमरे एवढा आहे रवी माझ्या डोक्या एवढी आहे त्याचा हात पुरायचा कसा तेवढ्यात भगवान गेले चौरंग घेऊन आले माठाला लावला आणि चौरंगावर उभा राहिले याच्यावर उभा राहून घुसळण करणार आहे म्हटले नंदबाबा म्हटले बघ किती हुशार आहे लेकरू हो म्हणे तुमच्याच वळणावर गेले सगळ्या कॉमन आईचं कॉमन वाक्य म्हणतं तर दे आणि रवी दोर हातात घेतला देवानं मंथन सुरू केलं नंदराज पाटील आहेत गावचे त्यांच्या मागे 1000 भानगडी गेले निघून आई मात्र हाताची घडी केली हनवटीला हात लावलाय एकटक भगवंताकडे पाहते त्याचं कौतुक आई आहे ना शेवटी आणि भगवान दधी मंथन करतात महाराज उजवा हात पुढं डावा हात पुढं उजवा हात पुढं डावा हात पुढं छाती लपलप करायला लागली श्वास फुलून गेला प्रसन्न चेहऱ्यानं मंथन करतात आणि ते नयन मनोहर रूप यशोदा डोळ्यामध्ये साठवण्याचा प्रयत्न करते किती गोड दिसतो तो किती बरहा पीडम नटवर पुहू कर्णयो कर्णिकारम तुकोबरायाच्या भाषेत राजस सुकुमार मदनाचा पुतळा पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडून रूप सावळे सुकुमार यशोदा एकटक पाहायला लागली मानेवरती रुळणारे कुरळी कुरळी केस उंच भरीव कपाळ धनुष्याकृती भुवया 8 आकड्यासारखं नाक त्रिकोणाकृती हनवटी सफरचंदासारखे गाल गुलाब पाकळ्यासारखे ओठ सावळा वर्ण डोक्याला मोर पिसांचा तुरा गळ्यामध्ये रान फुलांची वैजयंती फुलांची माळा 2 कर्दळीचे गाभे उभे केलेत की काय असं वाटावं असे दोन्ही पाय त्याच्यावर पिवळा पितांबर नेसलाय गळ्यामध्ये उत्तरीय टाकलाय कमरेला शेला गुंडाळलाय बासरी शेल्यामध्ये खोवली आहे आईकडं तिरक्या नजरेनं पाहतोय आणि हसतो हसल्या कारणानं त्याचे 4 दात दिसतात आणि हसल्यामुळं डाव्या गालाला खळी पडली अर्धा तास मंथन केलाय आभाळ भरून आलंय घाम येऊ लागलाय डोक्यातून घामाच्या धारा वाहत आहेत त्यातला घामाचा एक थेंब डाव्या गालातल्या खळीमध्ये विसावलाय डोक्यावर माळवद आहे माळवदाच्या सवण्यामधून सूर्यकिरण घरात आली आहेत त्यातलं एक सूर्यकिरण नेमकं देवाच्या डाव्या गालावर आलंय डाव्या गालाच्या खळीमध्ये थेंब विसावलाय पाण्याचा घामाचा त्याच्यात पडलं सूर्यकिरण असं वाटायला लागलंय इथं हिरा बसवला की काय आणि सूर्यकिरण पाण्यावर पडल्यामुळं त्याचा लख्ख प्रकाश पडला आणि त्या प्रकाशामध्ये भगवंताचा चेहरा आणखीनच उजळून निघाला टपकन पाणी आला आईच्या डोळ्यामध्ये ओठ सुकले घशाला कोरड पडली कंठ दाटून आला अंगावर रोमांच उभे राहिले एकटक असं कौतुक पाहताना मनात विचारांचं काहूर माजलं किती सुंदर दिसतो माझा काना किती गोड दिसतं माझं बाळ जगाचं सोडा माझीच नजर लागायची माझ्या लेकराला पटकन उठली आई रवीचा दोर हिसकावला कृष्णाला उचललं मांडीवर घेतलं पदरानं सगळ्या अंगाचा घाम पुसून घेतला कोरड्या कपड्यानं डोकं कोरडं केलं लांब सडक केस होते ना कुरळे कुरळे तोंड पुसून घेतलं हलके डोळ्यात बोट घालून काजळ काढलं भगवंताच्या डाव्या गालावर काजळाची तीट ठेवली
दोन्ही हात गालावरून फिरवले, कडा कडा